आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे आणि त्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक पार पडली। या बैठकीला 3 मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते। युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे आणि युद्धामुळे जागतिक पातळीवरही तिढा निर्माण झाला। या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठीचे मुद्दे चर्चेला घेण्यात आले होते। रशिया युक्रेन युद्धाबाबत मोठी बातमी समोर आली आहे। रशिया युक्रेनमध्ये चर्चेची पुढील फेरी पार पडणार असून पोलिश बेलारूस सीमेवर याबाबत चर्चा होणार आहे। चर्चेतून युद्धावर तोडगा निघणार का याकडे जगाचं लक्ष लागलंय। युक्रेनवरील हल्ले वाढत असतानाच आता रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा पार पडली असं असलं तर रशियाची मात्र यामध्ये दुटप्पी भूमिका दिसतेय। कारण एकीकडे चर्चेची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र रशियानं अण्वस्त्र तयार ठेवण्याचे आदेश दिलेत। 3 तासांहून जास्त वेळ ही बैठक सुरू होती। रशियानं सैन्य मागे घ्यावं अशी मागणी युक्रेनकडून करण्यात आली। दोनबास आणि क्रिमियाच्या सीमा रशिया सैन्यानं सोडाव्यात अशी मागणी युक्रेननं केली आहे। संयुक्त राष्ट्र महासभेचं विशेष सत्र सुरू असून रशिया युक्रेन युद्धासंदर्भात हे सत्र बोलावण्यात आलंय। या सत्रात तत्काळ शस्त्रसंधी करावी अशा सूचना संयुक्त राष्ट्र महासभेनं केल्या आहेत। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धादरम्यान शेजारी राष्ट्र असलेल्या बेलारूसनं मोठा निर्णय घेतलाय। बेलारूसनं घटनात्मक सार्वमत घेऊन आपला अण्वस्त्र नसलेला दर्जा रद्द केलाय। त्यामुळे आता रशियाचा मार्ग मोकळा झालाय। रशिया आपली अण्वस्त्र बेलारूसमध्ये आणू शकणार आहे। आता रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्र तैनात करू शकणार आहे। त्यामुळे युक्रेनवरील दबाव वाढलाय आणि या पार्श्वभूमीवर रशियाकडून न्यूक्लिअर डेटरंट फोर्सला देखील तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा 6वा दिवस आहे। रशिया सातत्यानं युक्रेनवरती हल्ले करते आणि युक्रेनच्या खार्किव शहरावर हवाई हल्ले करण्यात आले। या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं तरीही काही प्रदेशांवर अद्यापही गोळीबार सुरूच आहे। डोनेत्स्क रहिवासी विभागामध्ये रशियानं हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये घरं आणि इमारतींची पडझड झाली आहे। अनेकांनी घाबरून पळ काढला तर अनेकांना या तणावाच्या परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी बंकरमध्ये जावं लागलंय। युक्रेनकडून युद्ध थांबवण्याची मागणी करण्यात आली होती आणि 4 लाखांहून अधिक नागरिक निर्वासित झाले असून आतापर्यंत या युद्धात 5300 रशियन सैनिकांचा मृत्यू झालाय अशी माहिती युक्रेनच्या भारतातील राजदूतांनी दिली। युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणलं जात आहे। युक्रेनहून विद्यार्थ्यांना घेऊन 6वं विमान भारतात पोहोचलं। ऑपरेशन गंगा अंतर्गत 6वं विमान दिल्लीमध्ये पोहोचलं। केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी विमानात जाऊन या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। भारतीय विद्यार्थ्यांच्या मागे केंद्र सरकार असून युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणलं जाईल असं नक्वी म्हणाले। युक्रेनमध्ये गोंदिया जिल्ह्यातील 3 विद्यार्थी पवन मेश्राम, मयूर नागोसे आणि उमेंद्र भोयर अडकलेत। हे 3 विद्यार्थी सध्या परतीच्या प्रवासाला लागले असून त्यांना आपल्या निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी येण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला। सध्या हे विद्यार्थी सुरक्षित असून सर्व विद्यार्थ्यांना आता मात्र भारतात नेण्यासाठी विमानाची प्रतीक्षा आहे। भारतातील 24,000 पेक्षा जास्त अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारनं विशेष मोहीम सुरू केली आहे। नाशिकची रिद्धी शर्मा सुद्धा युक्रेनमध्ये अडकलेली होती। रोमानिया बॉर्डरपर्यंत पोहोचलेल्या रिद्धीचा प्रवास एक थरारकच आहे। मात्र जागोजागी भारत सरकारनं काळजी घेतल्यामुळे रिद्धीसह अनेक विद्यार्थी देशात परतलेत। युक्रेनच्या आपत्कालीन मंत्रालयानं युक्रेनमधील नुकसान झालेल्या इमारतीचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। मंत्रालयानं फेसबुक पेजवर जारी केलेल्या निवेदनानुसार गोळीबाराचा फटका निवासी इमारतीला आणि मध्यवर्ती बाजारपेठेतील शाळेला बसलाय। युक्रेनमधील युद्धाची दाहकता दाखवणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला। एका घराच्या जवळ बॉम्ब हल्ला झाला। या बॉम्ब हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनच्या रस्त्यावर आता नागरिकांच्या कलकलाटाच्या जागी जळती वाहनं पाहायला मिळत आहेत। या वाहनांमधून युद्धाचा धूर बाहेर निघतोय।
युक्रेन आणि रशिया युद्धाचा 6वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनची या ना त्या कारणानं कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. युक्रेन शहरावर सध्या रशियाचे चॉपर फिरतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं नागरिकांचं जीवन त्रस्त झालंय. रशियानं युक्रेनच्या खनिज तेल आणि गॅस संसाधनांवर आक्रमण केलं. कीवपासून 30 किलोमीटरवरती असलेल्या वासिल्कीव ऑइल टर्मिनलला रशियाच्या क्षेपणास्त्रानं लक्ष्य केलं. हल्ल्यानंतर समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजनुसार ऑइल टर्मिनलला आग लागलेली दिसतेय. या हल्ल्यानंतर लागलेल्या आगीमुळे सगळीकडे धुराचे लोट दिसत आहेत. राजधानी कीव शहरात नागरिकांना विषारी हवेपासून वाचवण्यासाठी घरातच राहण्याचं आणि दारखिडक्या बंद करून घेण्याचं आवाहन केलं गेलंय. युक्रेनच्या अगदी रस्त्यावर युद्धाची झळ दिसतेय. रशियाला लागून असलेल्या युक्रेनच्या सीमा भागांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर जळणाऱ्या गाड्या आणि धुराचे लूळ दिसत आहेत. रशियाला युक्रेनकडून जशास तसं उत्तर दिलं जात आहे. रशियाचे टँक युक्रेननं धुळीस मिळवलेत. युक्रेनवर 2 दिवसात ताबा मिळवू असं रशियाचे इरादे होते, मात्र युक्रेननं रशियाला चांगलाच तडाखा दिलाय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना दिलासा मिळणारी बातमी आहे, कारण भारतात परतल्यानंतर निगेटिव्ह आरटीपीसीआरचा रिपोर्ट बंधनकारक नाही, तर लसीकरण प्रमाणपत्राबाबत सुद्धा भारतीयांना सूट मिळाली आहे. बोर्डिंगपूर्वी ही प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आमरण उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानं आझाद मैदानातील उपोषण मागे घेण्यात आलंय. 3ऱ्या दिवशी त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतलं. यावर संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. संभाजीराजे यांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल कोल्हापुरात मराठा समाजानं जल्लोष केला. ऐतिहासिक दसरा चौकात साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला गेला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत हा जल्लोष झाला. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती झाली आहे. हेमंत नगराळेंच्या जागी संजय पांडेंची नियुक्ती झाली. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती, पण न्यायालयानं फटकारल्यानंतर सरकारनं तातडीनं निर्णय मागे घेतला. आता संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहतील. त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलाय. नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्यामुळे रहिवाशांच्या जमिनी बाधित झाल्यात. या रहिवाशांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बाधितांना पात्रतेनुसार रोजगार मिळावा, पेंच नदीपात्रातील पुराच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं, यासाठी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. या निर्णयाचा भाजप आमदार बंदा म्हात्रे यांनी स्वागत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयात सुधार करत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड द्यावं आणि त्यांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी 4 FSI द्यावा, ज्यामध्ये 25% वाणिज्य वापरासाठी FSI असावा, अशी मागणी बंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्याकडे केली आहे. मराठी भाषा गौरव दिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात घोषणा होईल अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवानं तसं काही घडलं नाही, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. नवाब मलिक यांना जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची पुन्हा ईडी कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली. शिवसेना उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव ताडवाडी इथल्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 4 दिवस चौकशी केली. सलग 100 तासांच्या चौकशीला आता ब्रेक लागलाय. सकाळी चौकशी झाल्यानंतर महापालिका सभागृहात यशवंत जाधव उपस्थित होते, तर बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीला सुद्धा ते उपस्थित राहतील. क्षीरसागर काका पुतण्यांच्या वादात आमदार विनायक मेटे यांनी उडी घेत मुख्यमंत्री साहेब बीड शहरातील पुष्पा गँग आणि डॉन गँगचा बंदोबस्त करा अशी मागणी केली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यासाठी राज्याचे गृहमंत्री यांनी बीडला येऊन एकदा भेट द्यावी अशी देखील मागणी मेटेंनी केली.
मीरा भाईंदर शहरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता विविध ठिकाणी 100 मेट्रिक टन क्षमतेचे 8 बायोगॅस प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी 2 प्रकल्प यावर्षी सुरू करण्याचा निर्धार प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय. याकरता यंदाच्या अर्थसंकल्पात 71.25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मीरा भाईंदर वासियांना कोणताही करवाढ नसलेला अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर करण्यात आलाय. कृषी पंपाचा खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करणं, विजेचा वापर न होता लाखो रुपयांची वीज बिल रद्द करून कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली. राजगुरुनगर इथल्या पुणे नाशिक महामार्गावरून महावितरण कार्यालयावर शेतकरी संघटनेनं पाळीव जनावरांसोबत पायी मोर्चा काढला. रूपा मोरे या महिलेनं मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी या महिलेला अडवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. एसआरए घराची फसवणूक झाल्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं तिनं म्हटलं. विरारमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा गोळीबार झालाय. त्यामुळे विरारमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. बरफपाडा इथे आसाराम राठोड या कंत्राटदारावरती दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात कंत्राटदार राठोड जखमी झाले. त्यांच्यावर संजीवनी खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. कुर्ल्यामध्ये इमारतीचा भाग कोसळल्याचा प्रकार घडलाय. विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या एका बाजूला शॉपिंग सेंटरमधील इमारतीचा काही भाग उपहारगृहावरती कोसळला. या अपघातात एका 5 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मृतकाच्या नातेवाईकाला आर्थिक मोबदला मिळावा आणि दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नगरसेवक करतायत. अहमदनगर जिल्ह्यातील 17 ठिकाणी जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील बीड जिल्ह्यातील 4 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं असून त्यांच्याकडून एकूण 23.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपींकडून 42 तोळे सोनं चांदीचे दागिने, 3 मोटरसायकल हस्तगत केले. देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आहे. महाशिवरात्री निमित्तानं अनेक शिवमंदिरांमध्ये पूजा अर्चा खास केली जात असून मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वत्र जय भोलेनाथचा गजर सुरू आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहणार आहोत स्पीड न्यूज. राज्यपाल या घटनात्मक पदावरती बसलेल्या कोश्यारी यांच्या त्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केलं. त्यातून भाजपचं छत्रपती महाराजांविषयीचं प्रेम किती बेगडं आहे हे सिद्ध होत आहे अशी टीका तटकरेंनी केली. तर उदयनराजे यांनी राज्यपालांसंबंधीचं ट्विट डिलीट का केलं ते त्यांना विचारा असा सवालही उपस्थित करत त्यांनी उदयनराजेंवरती निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. छगन भुजबळ यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ही बैठक पार पडणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यानिमित्तानं ही बैठक पार पडेल. अजित पवार मंत्री आणि आमदारांची बैठक घेतील. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली आणि यावेळी एसटी संप जास्त ताणू नका असं आवाहन टोपेंनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं. तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवरती राहिला नाही. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवरती अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतातच आहेत आणि यावरती चिंता व्यक्त करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट गृहमंत्री आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्र पाठवून बीडच्या कायदा सुव्यवस्था संदर्भात विशेष बैठक घेण्याची मागणी केली.
अभिनेत्री कंगना रनौतचा धक्कड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 27 मे रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची पोस्ट कंगनानं शेअर केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेचा झुंड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराजचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. झुंड हा नागराजनं मराठीत का केला नाही असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. यावरती नागराजनं सडेतोड उत्तर दिलंय. पुष्पा मराठीत का झाला नाही असा प्रतिप्रश्न नागराजनं केलाय. प्रसिद्ध गायक मिका सिंगचं स्वयंवर पाहायला मिळणारे शोचं विशेष म्हणजेच मिका लग्न करणार नाहीये. आता तो केवळ साखरपुडा करणार असून काही दिवसांनी लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मिका सिंग या शोचा भाग होण्यासाठी खूपच उत्साहित होता. तर शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे देशभरातून येत आहेत. आणि या सगळ्या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा.